नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे. काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं, बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती. तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत, ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे. आपण त्यांना जाऊन जो प्रश्न विचारला पाहिजे. तसं जरी असलं तरी याचा एक चुकीचा मेसेज राज्यभरात जातो, कारण राज्यात आपण एकत्र आहात, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातो असं नाही वाटत आहे. तेच आता त्याचा अधिकार मला तर नाहीये, मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी. तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतं. आव्हान वाटतंय, कारण नाशिकच नाही ठाण्यात 200हून अधिक बंडखोर आपल्या पक्षाच्या विरोधात आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी बंडखोरी आहे. मला वाटत नाही की बंडखोरांचा कुठे जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कुठेच आलेला आहे. नगरपालिकेमध्ये पण पाहिलं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे बंडखोर उभे होते, पण त्या ठिकाणी शिवसेनेने सगळ्यात जास्त नगराध्यक्ष जे आहेत त्या ठिकाणी निवडून आणले. स्ट्राईक रेट नगरपालिकेमध्ये देखील 135 जागा, बरोबर ना, 135 जागा आपण लढलो आणि 135 जागेमधून 64 जागेवरती 64 ते 70 जागेवरती नगराध्यक्ष शिवसेनेचा पहिली वेळ जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे, शिवसेनेवरचं प्रेम आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, ते असंच अबाधित राहील. मला वाटत नाही कुठलं आव्हान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.